अकोला लोकसभा चुनाव के लिए नामांकन दाखिल करने के अंतिम दिन महाविकास आघाड़ी तथा राष्ट्रीय कांग्रेस की ओर से डॉक्टर अभयदा पाटिल ने अपना नामांकन दाखिल किया। नामांकन दाखिल करने के पहले स्वराज भवन में महाविकास आघाड़ी की भव्य सभा संपन्न हुई। देश में भाजपा ने तानाशाही मचा रखी है। आम आदमी महंगाई से परेशान हो गया है। कांग्रेस की सरकार हमेशा लोगों के लिए काम करती है, जबकि मोदी की गारंटी झूठी है। ऐसा निशाना साधते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना साहेब पटोले ने महाविकास आघाड़ी के उम्मीदवार डॉक्टर अभय पाटिल को बहुमत से चुनकर देने का आह्वान उपस्थित हजारों महाविकास आघाड़ी के कार्यकर्ताओं से किया। कार्यक्रम होतो तो बागल शिरूर मध्ये हा जो शिरूरचा जो उमेदवार बाळासाहेबांनी जाहीर केला बादल, तुला माहिती त्यांना का नाही माहित झालं तर त्यांचं जे स्पेलिंग त्याचं बघत तुमच्याजवळ असेल यादी तर त्याची लिस्ट मिळाली तर बागल करून ठेवलेलं आहे। यादी कोणी पाठवली ते त्याच्यातून कळतं। परवा देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर तो त्याच्या कार्यक्रमामध्ये होता उपस्थित। मला त्याच्यामध्ये जायचं नाही कारण त्यांचा निर्णय त्यांना घ्यायचा, पण फक्त आमच्यावर टीका कशाला? मी पण वंचित आहे ना, मी पण शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी पण ओबीसीचा पोरगा आहे। वंचितची भाषा काय? वंचित मला माहित आहे की डॉक्टर निवडून येतात आहेत लोकांचं मोठ्या प्रमाणात। कालच मला जो रिपोर्ट आला विभागाकडून सर्वेकडून जे काही विभाग असतात शासनाचे त्यांच्याकडून आला की ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशीच अभय पाटील निवडून आले, अशा पद्धतीचे चित्र। इस अवसर पर नाना पटोले का भव्य पुष्पहार देकर तथा संत तुकाराम महाराज तथा छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा देकर उनका स्वागत डॉक्टर अभय पाटिल तथा कांग्रेस कार्यकर्ताओं द्वारा किया गया। बड़े दिनों के बाद स्वराज भवन में इतनी बड़ी संख्या में कांग्रेस कार्यकर्ता दिखाई दे रहे थे। इस अवसर पर महाविकास आघाड़ी के अन्य पदाधिकारी तथा महाविकास आघाड़ी के उम्मीदवार डॉक्टर अभयदा पाटिल ने भी उपस्थित कार्यकर्ताओं को संबोधित किया। हालांकि बुधवार को डॉक्टर अभय पाटिल ने औपचारिक तौर पर अपना नामांकन दाखिल किया था, लेकिन अधिकृत तौर पर शक्ति प्रदर्शन करते हुए उन्होंने आज अपना नामांकन दाखिल किया। भाजपा तथा वंचित बहुजन आघाड़ी के बाद कांग्रेस ने भी जोरदार शक्ति प्रदर्शन कर अकोला लोकसभा का मुकाबला त्रिकोणीय कर डाला है। इस चुनाव में जीत निश्चित होने का दावा डॉक्टर अभय पाटिल ने किया। दादा, आप उमेदवारी अर्ज भरला, जे आव्हान आहे त्या आव्हानाकडे कसं पाहता? नाही, आव्हान तर स्वीकारलं, त्यामुळेच उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि निश्चितच आज जी इथं महाविकास आघाडीची परिस्थिती आहे ती एकदमच चांगली आहे। म्हणजे आज काँग्रेसचे परंपरागत 270 ते 3 लाख मतं आहेत, शिवसेने 40 लाख आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास 80,000 मतं आहेत। तर त्याच्यानंतर व्यक्तिगत जे काही इतकं 30 वर्षाचं इथं मी समाजासाठी देय केलेलं आहे आणि समाजाचं माझ्यावरचं प्रेम सगळ्या समाजाला घेऊन चालणारा हे, त्याच्यामुळे जवळपास यावेळेस आम्ही विजयश्री खेचून आणू असं मला वाटतंय।